हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे माझ्या मुलीचा वाढदिवस. तर सगळेजण तिचे फ्रेंड्स आले होते. आम्ही ज्या चाळीत राहत होतो, जुन्या चाळीत, ते तिकडचे हे सगळे तिचे फ्रेंड्स आहेत. तर ते आले होते सगळेजण. आणि आता 9:30 वाजलेले आहेत. तर बड्डे ह्या कारणाने लेट करायला घेतलं, कारण ती तिच्या बहिणीचा वेट करत होती. ट्युशनला गेली होती बहीण तिची, तर ती आल्याशिवाय बड्डे करायचा नाही. बघा, बहीण आलेली आहे आणि आता बड्डे स्टार्ट झालेला आहे. तर सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं आहे. आणि आज खरं तर बड्डे करायचा नव्हता, कारण माझी पण तब्येत ठीक नव्हती. पण ती काही ऐकायलाच तयार नाही, म्हणून तिच्या पप्पाने जाऊन केक आणले आणि मग सगळ्यांना पटापट बोलवलं आणि केक कटिंग करायला सुरुवात झाली. सलोनी बघा पळते, कारण तिने घातलेले कपडे काही खास नव्हते, म्हणून ती म्हणत होती मला दाखवू नको, पण नेक्स्ट टाईम येताना आता ती चांगला ड्रेस घालून येणार, म्हणून मी मुद्दाम दाखवलं. आणि हे बघा डेअरी मिल्क भेटल्यात. आणि ह्यांना किती छान गिफ्ट्स भेटतात एवढे लहान असताना. नाहीतर आमच्या वेळेस सगळे फ्रेंड्स येताना पार्लेजीचे पुडेच आणायचे. आणि तुमचे फ्रेंड्स पण तुम्हाला पार्लेजीचे पुडे आणायचे का, हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आम्ही लहान असताना खरं असेच गिफ्ट्स असायचे, सगळे बिस्किटचे पुडेच आणायचे, ते पण पार्लेजी आणि मारी. आणि इकडे स्नॅक्समध्ये मी त्यांना समोसा, वेफर आणि केक, चॉकलेट्स असं खायला दिलेलं आहे. आणि तीही गिफ्ट्स ओपन करून बघते आता. आणि हे तिच्या एका फ्रेंडने, तिची एकदम बेस्टी आहे, तर तिने तिला लबुबू दिला आहे. आणि हा लबुबू घरात आला आहे, पण मला आता खरं टेन्शन यायला लागलं आहे. माझी मम्मी तर म्हणत होती हा लबुबूला फेकून देऊया, चांगला नसतो घरामध्ये. पण मी म्हटले राहू दे, आता तिच्या फ्रेंड्सने तिला गिफ्ट दिला आहे. पण असं काय नसेल, ते टॉईज आहे. विचार केल्याने वाईट गोष्टी डोक्यात येत राहतात. तर बड्डे तर झालेला आहे. तर आता घरी जेवण बनवलं आहे मी. मटर पनीरची भाजी केली होती, पुरी केली होती, मिरची फ्राय केली आहे, भजी केले, कांदा भजी. आणि असं आपला सगळा स्वयंपाक पण रेडी आहे, वरण भातसुद्धा. आणि पुरी म्हटलं गरम गरम करूया, म्हणून बहिणी पटापट लाटून देत आहेत, कारण पुरी आता थंडीच्या टायमिंगमध्ये गरम छान लागते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की